आता बातमी पावसाची। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवाय सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे। पुढचे 24 तास मुंबईसह कोकण, पुणे त्याचबरोबर सातारा या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे। थेट पावसाचा रेड अलर्ट दिला गेलेला आहे। त्या दृष्टीने तुम्ही सुद्धा सगळ्यांनी काळजी घ्या। जर तुमचं महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा। घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीचे नेमके कुठले पर्याय उपलब्ध आहेत, सखल भागात पाणी साचलंय का हे आधी तपासून घ्या। ठाणे, पालघर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, यवतमाळसाठी सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। कालपासून पावसाची संततधार आहे। अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय आणि ठिकठिकाणी पाणी साचले। अनेक जण अडकून पडले होते। आज सकाळी मुंबईसह कोकणात पावसाची थोडीशी उसंत पाहायला मिळाली। पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं पाहायला मिळालं। मात्र तरी सुद्धा खबरदारी म्हणून अनेक शाळांना सुद्धा सुट्टी दिली गेली आहे। तर हवामान विभागाने नेमका कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट दिलाय बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे। रायगड जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट दिलाय। रत्नागिरीसाठी सुद्धा हवामान खात्याकडून रेड अलर्ट आहे। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तोच इशारा दिला गेलाय। साताऱ्यात सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिला गेलाय। पुण्यात सुद्धा रेड अलर्ट आहे पावसाचा। कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। ठाणे जिल्हा आहे, तसंच पालघरमध्ये सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। अमरावती बरोबरच अकोला जिल्ह्याला सुद्धा आणि यवतमाळला सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। प्रतिनिधी विकास गावकर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विकास, कोकणात नेमकी काय सध्या परिस्थिती आहे? पाऊस सध्या काहीसा थांबल्याचं तुमच्या मागच्या दृश्यांमध्ये तरी आम्हाला पाहायला मिळतंय। एकंदरीत जोर ओसरलाय का? काय परिस्थिती आहे ठिकठिकाणी? जर बघितलं तर शनिवारपासून कोकणात जर बघितलं तर पावसाने अक्षरशः काहूर माजवलेला होता। अगदी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आणि जो पाऊस होता तो कुडाळ आणि सावंतवाडी या दोन भागांमध्ये प्रचंड पडला। त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। आपल्याला माहितीच असेल की कुडाळमध्ये संपूर्ण काही गावांमधील लोकांना सुद्धा स्थलांतरित करण्यात आलं होतं। आज त्यानंतर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र आज जर बघितलं तर पहाटेपासून पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पूर ओसरत आहे अशा पद्धतीचे चित्र दिसते। मात्र जर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली तर पुराची परिस्थिती पुन्हा एकदा आटोक्याबाहेर जाऊ शकते। कारण पुराचं पाणी जरी गावातून बाहेर गेलेलं असलं तरी नदीच्या पात्राबाहेर आजही पाणी दिसतंय। आणि जर भरतीच्या वेळेला म्हणजे दुपारी 12 वाजता भरती असते आणि या दरम्यानच जर पाऊस लागला तर पावसामुळे पुन्हा एकदा जे पूर आहे तो पुन्हा एकदा येऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती आहे। मात्र जर बघितलं तर आज सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा असेल, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा असेल, या सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर जर बघितलं रीती तर संपूर्ण ज्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये ज्या ज्या लोकांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे सुद्धा आजपासून केले जाणार आहे। जर बघितलं तर मोठी वित्तहानी झाल्याचं सांगितलं जातंय, कारण अनेकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं। त्यामुळे घरातील जे वस्तू आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर घरांच्या भिंती कोसळण्याचे प्रकार सुद्धा घडलेले आहे आणि हे जर पाणी पुन्हा काही दिवस असंच राहिलं तर मोठं नुकसान होऊ शकतं अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते। जी विकास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।